मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. परसू जगदाळ्याचा बुलंद दगडी वाडा गावाला भ्या दाखवीत उभा होता. प्रत्येक मर्दानी चिऱ्यातनं वाड्याची मस्ती पाझरत होती. त्याच्या 2 पोरी आता लग्नाला आल्या होत्या. कणकीच्या लाट्यासारखी गरगरीत बायको बसल्या जागेवर 2 भाकरी मुरगाळून वर मापटभर शेंगा कडा फोडत होती. मधला भाऊ मिलिटरीत होता. त्याची काळी ढोन बायको वाड्यात मोलकरणीसारखी राबत होती. धाकटा महादहा वेडपट होता. त्याला बोलणं सुधरत नसे. कवा तरी शाण्यागत बोलायचा. एरवी ढोर कामात गाडल्याला. गडी सकाळी उठायचा. 12 गुरांच्या दावणीचं शान काढायचा. 25 घागरी पाणी भरायचा. बैलासनी गुरासनी एकटाच वैरण तोडायचा. माणसावानी गुरांबरोबर बोलायचा. वैरण टाकल्यावर म्हसरासनी म्हणायचा, खावा, नुसतं खावा. दूध दिलं तर आईच्या पोटात दुखल नव्ह. परसू दादाला मैंदाळा भ्यायचा. येरवाळी उठाय जमणार नाही म्हणून तो रातभर जागाच असायचा. एखादा डुलका काढला की चटशिरी उठायचा. उगवता बाजूला चांदणी उगावली का बघायचा. चांदणी दिसल्यावर काय खरं हवं. हातरून गुंडाळलं की गड्यानं दावण गाठलीच म्हणून समजायची. आखबंद गोटा खराठ्यानं लोटायचा. चघाळ घाण निरगुडीनं वळलेल्या पाटीत भरून उकारड्यावरती टाकायचा. समद्या अंगावरती शेणाचं वगाळ गळलं तरी त्याला त्याचं भान नसायचं. घाण काढून वैरणी तोडून तो वडा गाठायचा. घागर झऱ्यावरती ठेवायचा. निवांत बिडी फुकत झाड्याला बसायचा. आंघोळ आटपून दिवस फटफटायच्या वक्ताला गडी घरी यायचा. घागर रांजात वतायची. एक तांब्या भरून घ्यायचा. धावत जाऊन मारुतीच्या अंगावरती वतायचा. त्याला बारक्या पोरावानी मिठी मारायचा. काय मनातल्या मनात मागायचा ते त्याचं त्यालाच माहिती. परसून धाकट्या भावाला शाळेत घातलं नाही. कवा माणसांनी विचारलंच, का नाही मादाला घातलंसा शाळेत, तर म्हणायचा, कुंच्या पुचकीच्यानं शिकून कल्याण झालंय. त्याला शाळेत घालून गुरं कुणी म्या राखल्या असती तर व्हय. छा, गुराढोरातला माणूस तो, त्याला काय जमतंय त्यातलं व्ह. महादाच्या कानावर असलं काही गेलं की गडी गप्प हुयाचा. कानाला गोचड चिकटल्यावानी सारखा मुंडकं झिंजडत राहायचा. कधी मोकळाच बसायचा नाही. कुठं चाबूक वळ, दोऱ्यावळ, गराडारच असं काय काय चालायचंच त्याचं. कवा 1-2 महिन्यातनं मोकळेपणा घावला की गणपा न्हाव्याच्या जायचा. नाचकानं घेऊन नख काढत बसायचा. जेवताना ताटात येईल त्या आवडीनं खायचा. तरी बी थोरली जोडी बोंबलायची. परशा काय काम करत नव्हता. नुसती पांढरी कापडं घालून पुढारीपणा करत फिरायचा. सोसायटीत चेअरमन होता. दूध डेअरीत सदस्य होता. शिवाय साखर कारखान्याचा डायरेक्टर म्हणून मिरवायचा. जिल्हा परिषदेचं तिकीट आपल्याला मिळणार हाय असं बळच सांगायचा. मोकळा असल्यावर रानातल्या कामात रमावं असं त्याला वाटतच नव्हतं. काहीतरी सगळं टीव्ही बघत बसायचं. कार्यक्रम संपलं तर की भर दुपारी 3ला पिक्चर लावायचा. रेमाटा देऊन बघत बसायचा. पैशाचा व्यवहार तेवढा बघायचा. शेती महादास एकला सांभाळायचा. आज बी चेअरमन खाटच्या टोकाला उलटी उशी लावून आरामात पडलं होतं. नजर टीव्हीवर. जवळच त्याची बायको सरसा परातीत शेंगा आणि मुठी एवढा गुळाचा खडा घेऊन बका बका खात होती. तोंड टीव्हीकडं असलं तरी हात शेंगत गुंतल्यालं. तिथनच मधल्या जावला हाक दिली, कमळा, ए कमळे, पाण्याचा तांब्या आण बघू. पळाली कमळा. तिला काम न सांगेल तो आळशी. नवऱ्याच्या मनी ऑर्डर यायच्या. हिला काय पत्ताच नसायचा. नवऱ्याचं पैसा आणि हिचं कष्ट जणू जळून रगात शोसावं तसं सगळं घर शोषत होतं. आता सुदीक पाण्याचा तांब्या घेऊन आली. सारी फोलकाट गोळा करून गेली. बॉर्डरवर नवरा रातभर उभा राहून देशाचं संरक्षण करायचा आणि इकडं गावाकडं बायको मोलकरणीगत राब राब वावरायची.
एकाएकी वाड्या पुढं जिपडं वाजलं. तशी नवरा बायको उठली. बायको मधल्या दारानं आतमध्ये पळाली. पेंड फोडत बसलेल्या सर्जावर परशा डापारला. पाहुणं बघ कोण आले तिथ्या, घेऊन या आतमध्ये. मंगला बनसोडेचा तमाशा बघायला गेल्यावानी 10 जण आलं होतत. सगळं हुरड फुक, गाजर पारख, 4 लेंग्यावरती 2 पॅन्टीत, एकानं कोट घातला होता, बाकीची धोतरच होती. राम राम पाहुणं, राम 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 राम. या या या, आत या, बसा. भलता उन्हाळा कडक, घ्या पाणी घ्या. बर, काय काम काढलंसा म्हणायचं. पाहुणा गटागटा पाणी पेला. मग म्हणाला, निरोप मिळाला नाही तुम्हाला? कमाल आहे म्हणायची. त्या इलास दाजी जवळ दिला होता की म्या. कोण इलास दाजी? आमची बहन दिली या त्यासनी, वरल्या वाड्यातलं, बँकेत हाय ती त्या. हा हा हा, आलं ध्यानात. गाठच नाही त्यांची माझी. अगं सरबत आण ग पाहुण्यासनी. सरबत यायच्या आतच पाहुण्यानं इशायाला हात घातला. हे दत्ताजीराव मोरे, आम्ही भुईंजवरनं आलूया. आता स्पष्टच बोलायला काय हरकत नाही. तुमचा धाकटा भाऊ लग्नाचा असल्याचं कळलंय. म्हणलं यावं जरा भेटून. बरं झालं आलासा त्या. आल्या गेल्याशिवाय कसं व कळायचं. बसा, सरबत आणतो. सरबत पोटात गेलं तसं धूळ खात आल्यालं पाहुणं ताजं तवानं झालं. बिताडाला टेकत एकजण म्हणाला, हे मुलीचं वडील पोलिसात होतं, लवकर रिटायर झालासा. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्या. बॉम्बेत गँगवार मोडून काढताना गुळी लागली दंडाला. अवॉर्ड दिलाय सरकारनं. 600 रुपये पेन्शन बसली. झकात चाललंय. चांगलाय चांगलाय. आमची माहिती मिळाली असलच तुम्हासनी. होय होय, तुमच्यासारख्या मोठ्या माणसासनी कोण ओळखत नाही. कारखाना, सोसायटी, डेअरी, बाप रे, एवढी कामं करतासा तरी कवावं. समाजसेवा करायची म्हटल्यावर करायलाच हवं. बरं, हवालदारांना मुलं किती म्हणायची? एवढी एकच मुलगी हाय, 11वीला हाय. वा, मुलींनी शिकलं पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकासच शक्य नाही. बसा, आलो 10 मिनिटांत. परसू घरात गेला. दबक्या आवाजात बायकोला म्हणाला, पहिली रानात जा, महाद्याला पुढं घालून आण. म्हणावं बघायला पाहुणं आल्या ती. तसाच येऊ नको म्हणावं. टकुऱ्यावरती जळणाचा मोदळा घेऊन चांगली ठेवणीची कापडं काढ. मागल्या दारांना आत घेऊन पाठव. नाहीतर असं कर, त्या कमळीला पाठव. म्हणावं डोबरा माग थांब. महादाला तासभर सुट्टी दे. पाहुण्यांनी एकदा त्याला नजर खाली घातला की प्रश्नच मिटला म्हणायचा. पोरीचा बाप वकंचा, तो मिशावाला, चौकडा सदरा घातल्याला. किरडीवाल्याला पोरगी जड झाल्या व्हय. काहीतरी बडबडू नगस, कामाला लाग, उशीर नग. परशा स्टीलचं ताट घेऊनच बैठकीत आला. तंबाखू, बिड्या, सिगरेट, पानं, माणसं पालथीच पडली. पानं न खाणारी बी मांडीवरती पानं घासाया लागलीत. परसून बोलणं वाढवलं. आमचा महादेव शांत, बोलणार पण मोजकच बोलणार. बोलवा की त्यासनी लवकर व. तो गेलाय डेअरीच्या मीटिंगला. आरा, हेलपाटा झाला म्हणा की. अव मीटिंग गावातच चालल्या. मग लवकर बोलवा. पाठिवलाय माणूस. घ्या हवालदार, सिगरेट घ्या. हवालदारानं पहिलं इझिवलं आणि दुसरं पिटिवलं. म्हणला, तुमचं बंधुराज डेअरीत कुठल्या पदावर आहे ती म्हणायचं. गाव त्याला चेअरमन करायला बघत होतं. मी म्हणलं, आपल्याला ते पद नको. मी 4-5 संस्थात हाय. पुन्हा भावाला मोठ्या पदावर ठेवलं तर माणसं म्हणत्या ती बघा, वशिला हाय सगळा. कशाला लोकांच्या डोळ्यावरती येऊ द्यायचा. माणसानं पदराच्या आडून खंडीनं खावं. काय मानलं तुम्हाला साहेब. आमचा महादा मीटिंगला कवा बोलणार नाही. नुसतं खुननं सांगणार. हाताखाली 2 माणसं हाय ती. पटाटा लिहित्या ती. तो नुसत्या नोटा मुजतूया. वा, चांगलाय. रिकामी गाढवं म्हावारलीत. गावात पारावरती झोपायचं सोडून लगीन जमवायला आल्यालीत. कांदफवा आलं तसं ताठारलं गडी. पुन्हा वर चहा, सिगरेट फुकायला मोकळं. महादा आला. टंबुरण्या नाकाचा काळा ढूस, डोळं चिपाडल्यालं, पण अंगात इस्त्रीची कापडं. नेहरू शर्ट चकाकत होता. खाली निळ्या काठाचं धोतार. इस्त्रीच्या टोपीतनं भादारल्यालं टाळकं दिसत होतं. राम पाहुणं. महादानं मावळ्यागत खाली वाकून मुजरा घातला. चुकारीचं खिलार जसं बावचाळतय तसा पठ्ठ्या बावचाळला.
माणसांच्यात भुईला जाऊन बसला. चेअरमननं डोळं वटारलं. अरे वर बस की, सगळे आपलीच माणसं आहे ती. त्याचं काय हाय पाहुणं, माझ्या मोर तो कवा खुर्चीत बसत नाही. म्हणजे आपलं व्यवहार म्हणून, तसा तो मानतो मला. य महादेव, बस इथं, बस बस. हे पाहुणं आहे ती भुईंचं. हे मुलीचं वडील पोलिसात आहेत. ठीक आहे, तू पहिली मीटिंग गाठ, आम्ही बघतो बाकी. हा गेला तर चालेल नवं पाहुणं? जाऊ द्या जाऊ द्या, माणसानं पहिलं काम बघावं. आता जेवल्याशिवाय कुणी बी जायचं नाही. नको, हितनं आता गाव गाठायचं. 10 मिनिटात इलास दाजींची गाड घेऊन येतो. त्यांच्या घराला कुलूप आहे. कोण म्हणलं व? बायको गेली होती आमची बघायला. मायात गेली असत्याली सगळी. बरं, पोरीचा फोटो बिटो आहे का नाही? जरा पाहुणं रावळ सांगा. आम्ही चंद्रराव मोऱ्यांचं वंशज हाय. कसा का असं ना, पण लय जिगरबाज माणूस, भलता पराक्रमी. तसा आम्ही जावळीचा वतनावरती आलोय. ह्यो पुरीचा फोटो, मॅट्रिक हाय. नाही लगीन जमलं तर कॉलेजात घालणार हाय. एकुलती एक लेख हाय माझी. ना पोर ना बाळ. 11 एकर जमीन हाय. समजून घ्या म्हणजे झालं. आमच्या माग सगळी इस्टेट तुमचीच म्हणायची. चेअरमन फुलारला. त्याच्या बेरकी डोळ्यात कोल्हा नाचायला लागला. जिपडं धुरळा उडवीत गेलं तसा तो आत आला. पोरीच्या फोटोकडं अधाशागत बघत बसला. गरगरीत अंगाची ती रेखीव पोरगी त्याला आवडली. तिच्या नाकातल्या चमकीत त्याचा जीव गुंतला. इतक्यात चंद्रा आणि सुंदरा या त्याच्या दोन्ही पोरी आल्या. 8वीत 3-3 वर्ष काढून घरी बसलेल्या. तातू बघू काकीचा फोटो. त्यात काय बघायचं हाय? तुमच्या महादा काकाला 60 डाव पोरगी इकत घेईल. बघू. पोरींना फोटो आवडला. आम्ही काकाला दाखवतो. काका गेला रानात. नाही, जेवत्या ती. त्या मूर्खाला बोलू इकडं. सारखं गिळायला पाहिजे, काम करायला नको. अर्ध जेवण टाकून महादा धोतराला हात पुसत पळत आला. चेअरमननं जवळ बोलवून कान्सुलात हाणली. तुझ्या बापानं नव्या धोतराला कवा हात पुसला होता र? कापड बदलून रानात जायचं सोडून हिथं बसलायस वय? वहिनी म्हणल्या जेवून जावा. उद्या म्हणल या खोलीत. जाणार? सरसा वहिनी आम्हाला देवी वाणी. नुसता येडा माट्या. अरे भडव्या, नवी कापडं घातल्यातीस. पायाला चिखूल तसाच. लेका निदान हातापायावरती तरी पाणी घ्यायचं. कशाला आली होती तर माणसं? आमचं टकुर भादरायला. मला वाटलं. काय वाटलं? चंद्रा म्हणत होती माझं लगीन जमवायचं चाललंय. मग जमू का नको? जमवा. पर आता रामदास नवमी आल्या. उन्हाळी सूर्यफूल पेरायला पाहिजे. गव्हाला याक पाणी द्यायचंय अजून. मांद्याळी काम. ह्यातनं लग्नाला कवाव सवड गवसायची. आत्ताच असं तर लगीन झाल्यावर र कसं? मला वाटतंय चंद्रा सुंदरा उजवायला हव्या आधी. तेवढी मनगाटात ताकद हाय माझ्या. तू नगस र बेणगुळीगत धापा टाकूस. मला फोटो बघायचा होता. काय कळतंय तुला र त्यातलं? त्या परास जाऊन रानात डोबर बघत बस. त्या कमळीला पाठीव घरी. निदान भांड्याचा गराडा तरी घासल. कापड काढ आणि मगच जा. फाटक्या धोत्रावरती महादा पाळाला. तशी चेअरमननं बायकोला हाक मारली. बाईसाब, बाईसाब, काय झालंय कोकलायला? या की जरा. सरसाबाई, गप झोपवना व्हय. खुळे, मी बोलवतोय तुला कशाला? तू समजतेस तरी काय? अगं तुझ्या धाकट्या जावाचा फोटो तरी बघ. त्या येड्याची बायको मजा अशीच असायची. बघू हकडं. फोटो बघितला तसं सरसा वहिनीचं उभ्या जागीच माडगं झालं. कपाळाला आट्या घालून डोळं वटरून ती बघत राहिली. या बया, काय व दिकनी हाय शिनमातल्या बायवानी. केवढी मोठी इनी घेतली या छातीवर. कशाय महादाची बायको? तुम्ही उडदात सूर्यफूल पेरायला निघालायसा. कसं यायचं ते? आव डोबराच्या गळ्यात कुणी सोन्याचा घुंगरू बांधल का व? मी बांधणार हाय. सरशे, आता मजा मारल्याशिवाय काय तुला सोडणार नाही. काय लाज आबरू. पुरी लग्नाला आल्या आता. रोज बोंबलत गाव हिंडतायसा आणि आज कशाला थांबलायसा? मगाशी खोटं सांगायची काय गरज होती हो तुम्हासनी? काय सांगितलंय खोटं? इलास दाजी घरात असून तुम्ही नाही म्हणलासा. काड्या घालून कुणी लगीन मोडाया न ग. पण पुरीतच कशावनं खोट नसल. छे, सोनं ते सोनं. घरंदाज घराण्यातली लेख आहे ती. पटल तसं करा. बायको परड्याकडं गेलेली बघून चेअरमन उठला. कापडं घातली.
फोटो दणकीत टाकला. एका हातात धोतराचा सोगा सावरीत निळू फुल्यागत निघाला. तोंडातलं पान तो करा करा चावत होता. पायातल्या कोल्हापुरी वाहना करकरत होत्या.